नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला इयत्ता 7वीची प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, प्रथम सत्र, द्वितीय सत्र, संकलित मूल्यमापन 1 आणि संकलित मूल्यमापन 2 या परीक्षांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासाला मिळणार आहेत. इयत्ता 7वी गणित पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. मराठी मीडियमच्या मुलांचा गणिताचा हा पायाभूत चाचणीचा पेपर आहे. हा पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. एकूण 60 गुणांचा आपला पेपर असणार आहे. 15 जुलैनंतर आपली ही परीक्षा होईल आणि त्यासाठी 10 गुण हे तोंडी कामासाठी आणि 50 गुण हे लेखी कामासाठी आहेत. बघा, त्यांचं विभाजन अशा पद्धतीचं असेल. त्यानंतर प्रात्यक्षिक आणि तोंडी कामासाठी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा ती प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. या सर्वांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. अतिशय सोपे असे प्रश्न आहेत. काही महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर विचारलेला प्रश्न 3रा, खालील उदाहरणे सोडवा. 9 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, 50 गुणांची चाचणी आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यासाठी विचारलेली उदाहरणं. दिलेली संख्या ही अक्षरात लिहायची. ती आहे 2,34,902. त्यानंतर अंकात लिहायची संख्या ती आहे 7,67,805. 8,29,603 या संख्येचं विस्तारित रूप लिहायचे. बघा या ठिकाणी लिहून ठेवलेले 80,000 8 लाख अधिक 20,000 अधिक 9,000 अधिक 600 अधिक 0 अधिक 3. त्यानंतर बेरीज करायची आपल्याला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया या ठिकाणी विचारलेल्या आहेत. बघा, ते गुणाकार भागाकार या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. 3,542 अधिक 5,738 त्याचं उत्तर आहे 9,280. वजाबाकी करामध्ये विचारले 6,398 वजा 3,757 उत्तर आहे 2,641. गुणाकार करामध्ये विचारले 4,302 गुणिले 35 उत्तर आहे 15,570. त्यानंतर भागाकार करामध्ये पुढचं उत्तर आहे 636 भागिले 12 भागाकार आहे 53. त्यानंतर प्रश्न 4, खालील उदाहरणे सोडवा. बघा या ठिकाणी 2 पद्धतींनी उदाहरण सोडून दाखवलेले आहे. ही दुसरी पद्धत आहे आणि ही पहिली पद्धत. आपण हव्या त्या पद्धतीने ती उदाहरणं सोडवा. क भागामध्ये आपल्याला लेखी उदाहरण दिले. बघा, पेट्रोलचा दर प्रति लिटर 98.50 रुपये आहे, तर स्कूटरमध्ये 2.5 लिटर पेट्रोल भरण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? 98.50 गुणिले 2.5 बरोबर 246 रुपये 25 पैसे. पुढचा प्रश्न. जॉन 96.3 किलोमीटर वेगाने कारने प्रवास करत होता. रस्त्यावर कारच्या वेगाची मर्यादा 55 किलोमीटर ठेवावी अशी सूचना होती, तर त्याच्या गाडीचा वेग किती जास्त होता? 96.3 वजा 55
0. उत्तर आहे 41.3. इथं वजाचं चिन्ह करा. चा प्रश्न 5वा. स्तंभालेख काढायचा आहे आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे. आदेशने एका आठवड्यात वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी दिलेला वेळ खाली तक्त्यात दिलेला आहे. विज्ञानाला 10 तास, इंग्रजीला 8 तास आणि गणिताला 11 तास. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने x आणि y अक्ष काढायचे आणि त्याच्यावर विज्ञान, इंग्रजी आणि गणित इतर आडवा अक्ष घ्यायचा आहे आणि विज्ञान, इंग्रजी आणि गणित असे 3 डॉट करून 3 स्तंभ काढायचे आहेत. या ठिकाणी 10 तास आहे ना, विज्ञानाचा मग 10 वरपर्यंत हा स्तंभ आला पाहिजे. इंग्रजी 8 आहे, मग 8 पर्यंत तो स्तंभ येऊ द्यायचा. गणित 11 आहे, मग गणिताचा स्तंभ हा अजून वरती जाईल, तो इथपर्यंत यायचा. अशा पद्धतीने हा स्तंभालेख कंप्लीट करा. पुढचा आहे 6वा प्रश्न. खालील उदाहरणे सोडवा. मसावीचं उदाहरण आहे बघा, 25 आणि 75. या पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. पुढचं लेखी उदाहरण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 8चे विभाज्य विचारले, 16चे विभाज्य आणि 12चे विभाज्य. म्हणजे 12ने भाग जाणारे, 16ने भाग जाणारे, 8ने भाग जाणारे ज्या काही संख्या असतील ते आपल्याला शोधायच्या आहेत पाड्यांमधल्या अंदाजे. ते अशा पद्धतीने लिहिलेले आहे आणि त्यानंतर त्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य काढायचा आहे, तो आहे 48. पुढचं समीकरण तयार करायचे. जयेशकडे काही रुपये होते, त्याच्या मित्राने 17 रुपये दिल्यानंतर त्याच्याकडे 40 रुपये झाले, तर किती रुपये होते? बघा या पद्धतीने उदाहरण सोडवा. त्याच्याकडे 40 वजा 17 बरोबर 23 रुपये होते. पुढचं बागेत काही झाडे आहेत, त्यापैकी 1/3 फुलझाडे आहेत. जर 45 फुले असतील तर बागेतील एकूण झाडांची संख्या किती? ती संख्या आहे 135. अरबाजचे 8 वर्षापूर्वीचे वय 12 वर्ष होते, तर त्याचे आजचे वय किती? ते आहे 20 वर्ष. प्रश्न 8वा. खालील दिलेली उदाहरणं सोडवा. एका आंब्याची पेटी 300 रुपयाला विकली असता 50 रुपये नफा होतो, तर पेटीची खरेदी किंमत 300 वजा 50 बरोबर 250. आणि मग शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, तो आहे 20%. पुढचा प्रश्न. 200 रुपयांना घेतलेली पर्स 260 रुपयांना विकली असता 300 रुपयांना घेतलेली बॅग 360 रुपयांना विकली असता कोणता व्यवहार अधिक फायदेशीर ठरला? पर्स विक्रीचा व्यवसाय अधिक फायदेशीर झाला. पर्सला 60 रुपयाचा नफा झाला, बॅगला 160 रुपयाचा. पुढचं उदाहरण. सुलभाचे वय 24 आणि महेशचं वय 56 आहे, तर दोघांच्या वयाचं गुणोत्तर ते येतं 3:7. बघा 2 पद्धतीने उदाहरण सोडून दाखवलेले. आपल्याला हवी ती पद्धत निवडा. पुढचं उदाहरण. शाळेत 600 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 200 विद्यार्थ्यांना पोहता येते, इतर विद्यार्थ्यांना पोहता येत नाही, तर इतर न पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर आहे 2:4. बघा या ठिकाणी ही पहिली पद्धत आहे आणि इकडं दुसरी पद्धत आहे. आपल्याला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने उदाहरण सोडवा. प्रश्न 10वा. खालील दिलेली उदाहरणं सोडवा. दर साल दर शेकडा 12 दराने 5,000 रुपयांचे एका वर्षाची व्याज किती होईल? ते आहे 600 रुपये. या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. पुढचं ब भाग. संगणक खरेदीसाठी 35,000 रुपये दर साल दर शेकडा 12 दराने एका वर्षासाठी बँकेकडून घेतले, तर वर्ष अखेरीस बँकेस किती परत करावे लागतील? ते आहे 392 रुपये. या पद्धतीने उदाहरण सोडवा. पुढचं. खालील दिलेली उदाहरणं सोडवा. ABCDच्या लगतच्या बाजू सम्मुख कोण बघा या ठिकाणी दिलेले आहेत, त्या पद्धतीने लिहा. सर्व कोणांच्या मापांची बेरीज ती येते 720, कारण षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 720, कारण 4 त्रिकोण म्हणून 180 अंश गुणिले 4 करायचं आहे, त्याच्यावरून 720 किंमत येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची गणित विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका
चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू.